नमस्कार मित्रांनो, पुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की कबीर गुंजाकडे किचनमध्ये आलेला असतो. तर तो गुंजाला म्हणतो, मी तुला एकच सांगायला आलोय, बाहेर कितीही फोर्स केला तरी तू माझ्या एकाच हातावरती मेहंदी काढायची आहे आणि जास्त सजवण्याच्या नादात काही मूर्खपणा करू नको आणि सारखं माझ्याकडे बघत जाऊ नकोस. खरं तर मला तुझ्याकडून मेहंदी काढायचीच नव्हती, परंतु आता जाऊ दे, चल आणि लक्षात ठेव मी काय सांगितलंय ते. तर लगेच कबीर तिथून बाहेर जातो. तर गुंजाला 2 कबीर दिसत असतात. तर गुंजा म्हणते, 2-2 साहेबा, 2 साहेबा असते तर किती बरे झाले असते ना, सगळे प्रश्न सुटले असते, असे म्हणून गुंजा खूपच रडत असते. तर मग गुंजा बाहेर हॉलमध्ये कबीरच्या हातावरती मेहंदी काढायला येते. तर लगेच गुंजा कबीरला म्हणते, हातात हात द्या, मेहंदी काढायची आहे ना. तर कविता म्हणते, गुंजा छान मेहंदी काढ बरं का कबीर भाऊजींच्या हातावर. तर कबीर म्हणतो, छोटीशीच काढ. तर मृण्मयी म्हणते, अरे कबीर, असं काय करतोय तू. तर लगेच कबीर मनाशीच बोलत असतो, गुंजा, मी तुला काय दिलंय, तू माझ्या आयुष्यात आली परंतु मी तुला काहीच देऊ शकलो नाही. तर त्याला वाटते की गुंजाला काहीतरी होतंय. तर तो गुंजाला विचारतो, गुंजा तू ओके आहेस ना. तर गुंजा म्हणते हो. तर गुंजाही लगेच मनाशी म्हणते, साहेबा, म्या तर तुमच्या आयुष्यात काय बी घ्यायला नव्हते आले, मी तर फक्त प्रेम द्यायला आले होते, परंतु आता तर मी इथून निघून चालले. तेवढ्यात मृण्मयी कबीरला म्हणते, कबीर, यात तुझं नाव कुठे, शोध बरं, शोधून दाखव. तर कबीर म्हणतो, आत्ता. तर मृण्मयी, हो, असं काय करतो, शोधणार आहे. असे म्हणून लगेच कबीर मृण्मयीच्या हातावरच्या मेहंदीत त्याचं नाव शोधत असतो. तर लगेच गुंजा इथे कबीरच्या हातावरती मेहंदी काढत असते, मात्र तिला काहीच सुचत नसते, खूपच गरगरायला लागलेली असते. त्या दारूच्या नशेत गुंजा कबीरच्या हातावरती तिचं नाव काढते. तर कबीरचं लगेच लक्ष त्याच्या हाताकडे जातं. तर गुंजाचं नाव बघितल्यानंतर कबीर खूपच भडकतो आणि म्हणतो, गुंजा, काय करतेस तू, कुणाचं नाव काढलंयस तू हातावरती. तर लगेच मृण्मयी ही कबीरच्या हातावरती बघते, तर गुंजाचं नाव असतं. तर मृण्मयी म्हणते, अगं गुंजा, काय केलेस तू, तुझं नाव का काढलंयस. तर लगेच सर्वजण आश्चर्याने बघू लागतात, मात्र तेवढ्यात लगेच गुंजा चक्कर येऊन खाली पडते. तर लगेच सर्वजण म्हणतात, अगं गुंजा, काय झाले तुला. तर लगेच पटकन मधू पळत येते आणि गुंजाला उठवण्याचा प्रयत्न करते. तर लगेच सर्वजण म्हणत असतात, अगं गुंजा, उठ ना, काय झाले. तर लगेच मृण्मयी म्हणते, आत्तू, तिला असं अचानक काय झालंय. तर गुंजा त्या दारूच्या नशेत बडबडत असते, मला कोणी नाही आणलं इथे, मी एकटीच माझ्या मर्जीने आली, यात कुणाची बी काय चूक नाही, असे सारखी बरळत असते. तर लगेच मधू म्हणते, अरे कबीर, ही काय बडबडतेस. तर मृण्मयी म्हणते, काय बोलतेस कबीर ही. तर वहिनी म्हणतात, अगं मधू, आता काय करायचं. तर लगेच मधू रेशीमला पाणी आणायला सांगते, मात्र रोहन हे सगळं बघून मनाशीच हसत असतो. तर लगेच मधू म्हणते, काय खाल्लंयस ना, काय माहिती. तर वहिनी म्हणतात, अगं मधू, तिला पाणी पाज बरं आधी. तर लगेच मधू म्हणते, अहो वहिनी, हिच्या तोंडाचा ना कसला तरी वास येतोय, खूपच वास येतोय. तर लगेच मधू म्हणते, अहो वहिनी, हा तर वास दारूचा आहे. माया म्हणते, हॉट. तर रेशीम म्हणते, थांबा, मी बघून येते तिने नेमकं तिच्या गाठोड्यातून काय खाल्लंय. असे म्हणून रेशीम आतमध्ये आलेली असते. तर माया म्हणते, ही मुलगी, काय झालंय या मुलीला, नाही तेव्हा नुसतं लेक्चर देत असते आणि आता पडली दारू पिऊन तिथे. तर लगेच वहिनी म्हणतात, मायाताई, असं काय करताय तुम्ही, जरा शांत राहा ना. तर माया म्हणते, विजयाताई, तुम्ही गप्प बसा, उद्या हळद आली आहे, इथे मंडप उभा केलाय आणि असली थेरं चालू आहे तुमची. त्यावर लगेच मृण्मयीची आजी म्हणते, अगं माया, शांत हो, आधी इथे काय झालंय ते तर बघू दे. तर लगेच कबीर म्हणतो, नाहीतर काय, गप्प बसायचं तर सारखी आपली बडबड बडबड. तर लगेच मृण्मयी म्हणते, कबीर, तू माझ्या मम्माला असं नाही बोलू शकत. आता आत्तू काय म्हणाले ते ऐकलं ना तू, दारू प्यायलीस गुंजा आणि तिने तिचं नाव का काढलं असेल तुझ्या हातावरती. तर लगेच कविता म्हणते, अगं मृण्मयी, या दारूच्या नशेत चुकून भाऊजींच्या हातावरती तिने तिचं नाव काढलं असेल, अशी अवस्था झाली तिची बघ ना. तर लगेच माया म्हणते, काय, कसली आली अवस्था.
आणि एक सांगू का तुम्हाला, दारूच्या नशेत माणूस नेहमी मनातलं खरंच बोलत असतो. कसल्या कसल्या घाणेरड्या सवयी घेऊन आली ही मुलगी या घरात काय माहिती. उद्या माझी मृण्मयी या घरात लग्न करून येणार, त्या डेंजर मुलीबरोबर राहणार आहे, ती कसं होईल काय माहिती. त्यावर लगेच रेशीम येते आणि म्हणते, कबीर हे बघ, ही दारूची बॉटल मला गुंजाच्या रूममध्ये सापडली. तर लगेच वहिनी म्हणतात, अगं मधू, मंदार दारू पितो हे उघड करणारी मुलगी आज दारू पेली हे कसं शक्य आहे, मला तर काही कळतच नाही. तर कबीर म्हणतो, लगेच त्याला आठवतं की ही बॉटल रोहनची आहे म्हणून. तर लगेच कबीर रोहनला म्हणतो, थांब, कुठे चाललायस, तुझी सिक्रेट पार्टी झाली की नाही. तर लगेच माया म्हणते, हॉट, तू रोहनला का बोलतोयस. तर लगेच आजी म्हणते, अरे रोहन घरी सकाळपासून सुरू करतो आणि इथे पण. तर रोहन म्हणतो, कमॉन आजी, मी नाही प्यायलोय. तर लगेच कबीर म्हणतो, खरं सांग, तूच मिसळली ना ज्यूसमध्ये गुंजाच्या ही दारूची बॉटल. तर रोहन म्हणतो, बघ ना गात तू, काय काय बोलतायत हे लोक मला. तर लगेच माया खूपच भडकते आणि म्हणते, कबीर, रोहन माझा भाचा आहे, त्याच्याशी कसं वागायचं कसं बोलायचं ते तुला कळत नाही का. तर लगेच मृण्मयी म्हणते, कबीर, तू त्याच्याशी असं का बोलतोयस. तर कबीर म्हणतो, हो, त्याचीच बॉटल आहे, मी बघितली होती आल्यानंतर त्याच्याकडे. तर कविता म्हणते, हो, मलाही तेच वाटते. तर रोहन म्हणतो, काय पुरावा आहे तुमच्याकडे, मीच ती दारूची बॉटल ज्यूसमध्ये मिसळली म्हणून. तर लगेच कविता म्हणते, हो, मी देते पुरावा. जेव्हा रेशीमताई ग्लास भरून सरबत बनवत होता तेव्हा हा किचनमध्ये आला होता आणि आम्हाला म्हणाला की तुम्हाला मधू काकूनी बोलावलंय म्हणून. मग आम्ही दोघीही बाहेर आलो, मात्र काकूंनी तर आम्हाला बोलवलंच नव्हतं. तर रेशीम म्हणते, हो, आणि जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा हा तिथे नव्हता, म्हणजे ती बॉटल यानेच मिसळली आहे ज्यूसमध्ये. तर लगेच म्हणतो, आता बोल, आता का गप्प बसलायस, आता माझी बहीण आणि वहिनी पण खोटं बोलतायत का. तर लगेच माया कबीरला बोलायला जाते. तर कबीर म्हणतो, तुम्ही गप्प बसा प्लीज, तुम्ही मध्ये काही बोलू नका, मी विचारतोय ना. तर लगेच रोहन म्हणतो, आय एम सॉरी जीजू, ते मला तल्लप आली होती, मला एन्जॉय करायचं होतं म्हणून मी ग्लासमध्ये ती बॉटल ओतली, परंतु तेवढ्यात माझा फोन वाजला आणि मी बाहेर गेलो आणि परत आलो तर तो ग्लास तिथे नव्हताच. त्यामुळे मला कळलंच नाही कोणी घेतला आणि मला खरंच माहिती नव्हतं की ते ज्यूस गुंजासाठी बनवलंय, मी कशाला असं करेल. तर लगेच माया म्हणते, कबीर, तो बोलतोय तो एकदम खरंच आहे. तर मधू म्हणते, कशावरून तो बोलतोय ते खरं आहे. तर माया म्हणते, कारण तो माझा भाचा आहे, अशा मुलीच्या नादाला तो कधीच लागणार नाही. तर रोहन म्हणतो, सॉरी, मी लग्नघरात असं नको करायला होतं ना. त्यावर लगेच मृण्मयीची आजी म्हणते, सॉरी काय सॉरी, बघ तिची कशी अवस्था झाली ते. तर लगेच रोहन म्हणतो, कमॉन आजी, मी परदेशातून आलोय, मला सवय आहे या सगळ्याची, आणि शेवटी त्या मोलकरणीसाठी एवढे काय ओरडताय तुम्ही. तर मात्र कबीरला खूपच राग येतो, कारण लगेच तो रोहनला म्हणतो, तुला जर असं वागायचं असेल तर या घरात पुन्हा यायचं नाही, आणि इथे आज मेहंदी आहे म्हणून मी गप्प बसलोय, नाहीतर तुझी खैर नाही. तर लगेच माया म्हणते, हट, तो माझा भाचा आहे आणि कबीर तू असा बोलतोय त्याच्याशी. तर लगेच मृण्मयी म्हणते, अगं मम्मा, मला कळत नाही, रोहनची एवढी चूक असतानाही तू त्याची बाजू का घेतेस. त्यावर लगेच रोहन म्हणतो, तिला ब्लॅक कॉफी नाहीतर लिंबू सरबत द्या. तर कबीर म्हणतो, हो का, ते सांगायची गरज नाही, आम्हाला काय द्यायचंय ते आम्ही देऊ. तर लगेच माया म्हणते, का बोलतोयस कबीर तू माझ्या भाच्याशी, रोहनशी. मधुताई, तुम्ही काही शिकवले की नाही कबीरला कसं वागायचं कसं बोलायचं. त्यावर लगेच मधू म्हणते, त्याला राग येणं साहजिकच आहे, तुमचा भाचा कसा वागला ते बघा तुम्ही आधी. त्यावर लगेच म्हणतात, नाहीतर काय, उगच आपलं काहीतरी चालू असतं या मायाताईंचं. रेशीम, कविता, जा गुंजाला लिंबू सरबत घेऊन या बरं, आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन जा. असे म्हणून लगेच रेशीम आणि कविता गुंजाला तिच्या रूममध्ये घेऊन जातात. तर कबीरला त्या रोहनचा खूपच राग आलेला असतो, कारण त्याच्यामुळे आज गुंजा इथे सर्वांसमोर काही ना काही बरळत असते. त्यानंतर कबीर गच्चीवरती बसलेला असतो.
तर त्याला मायामामीचे ते सर्व बोलणे आठवत असते की दारूच्या नशेत माणूस नेहमी खरंच बोलत असतो आणि तो त्याच्या हातावरती ते गुंजाचे नाव रंगलेले बघून त्याला खूपच राग आलेला असतो. तर इथे आता हळकुंड कुटण्याचा कार्यक्रम चालू झालेला असतो. तर गुंजा मनाशीच म्हणत असते, देवा, आता आज मला माझ्या नवरोबाची हळदसुद्धा बघायची आहे. त्यानंतर सर्वजण खूपच खुश असतात. तर लगेच त्या शेजारच्या काकू मधूला म्हणतात, अगं मधू, ते सर्व केलं ना? त्यावर मधू म्हणते, अहो काकू, काय केलं? बोला पटकन, इथे हळकुंड कुटायची बाकी आहेत अजून, सांगा बरं पटकन. तर त्यांना लवकर आठवत नसतं. तर त्या म्हणतात, अगं ते गणेश पूजन झालं, पण देवांना धूप आणि नैवेद्य दाखवला का तू? तर लगेच मधू म्हणते, अगं बाई वहिनी, खरंच राहिलं ना ते काम, आपल्या लक्षात पण आलं नाही. जाग गुंजा, गच्चीवरती धूप ठेवलेलं आहे, जा पटकन तेवढं घेऊन ये आणि मी पटकन देवाला नैवेद्य दाखवून घेते. असे म्हणून मधू गुंजाला गच्चीवरती ते धूप आणण्यासाठी पाठवते. तर इथे गच्चीवरती कबीर हा ते गुंजाचे नाव पुसण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तो हात खाली रगडू रगडू चोळत असतो, पण काही त्याच्या हातावरचं ते नाव पुसलं जात नसतं. त्यामुळे तो खूपच वैतागलेला असतो. तर हे सर्व गुंजा तिकडून आल्यानंतर लगेच बघते. तर गुंजाला मात्र खूपच वाईट वाटते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, कबीर आणि मृण्मयीच्या लग्नाला सुरुवात झालेली असते. सगळीकडे सर्व तयारी झालेली असते. तर गुंजा मनाशीच म्हणत असते, गुंजे, माहेर तर तू तोडलंस, परंतु सासर तर तुझं कधीच झालं नाही आणि आता तर तुला कोणता राजा पण राहिला नाही, असे गुंजा मनाशीच बोलत असते. तर इकडे मंगलाष्टका चालू झालेल्या असतात. कबीर आणि मृण्मयीच्या लग्नाला सुरुवात झालेली असते. तर तेवढ्यात गुंजाच्या साडीला आग लागते. तर कबीरचं लक्ष मात्र गुंजाकडेच असते. तर लगेच कबीर चालू लग्नातून पळत येऊन गुंजाला वाचवतो. तर सर्वजण गुंजाकडे बघतच असतात. मात्र आता मृण्मयी काय करणार हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक